अनेक दिवसापासून ज्या दिवसापासून माझ्याकडं वैद्यकीय शिक्षण विभाग आला त्या दिवसापासून आपण मिरज आणि सांगली शासकीय महाविद्यालयामध्ये फार मोठ्या सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. आपला हेतूच आहे की गोरगरीब जे पेशंट येत आहेत त्यांची चांगली सेवा व्हावी आणि त्यांना खाजगी दवाखान्यामध्ये जायलाच लागू नये अशी व्यवस्था तयार करणं आणि या शासकीय महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षणाचा दर्जा वाढवणं, त्यांच्या ज्या सुविधा आहेत, मग हॉस्टेल्स असतील, त्यांना स्टडी रूम असेल, एक्झामिनेशन हॉल असेल, या सगळ्या सुविधा व्यवस्थित करून देणं हा मला वाटतं गेले 2.5-3 वर्षे या विभागाचा मंत्री म्हणून या महायुतीच्या काळात अतिशय प्रभावीपणानं काम करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि त्याच माध्यमातून आज जवळजवळ 10 ते 15 ICU बेड्सचं आणि आता या ठिकाणी EWS ही केंद्र सरकारची जी योजना होती त्यामधून लेक्चर हॉल आणि इत्यादी कामांचा शुभारंभ आपण केलेला आहे. सर एवढे नाही, आता जेवढे स्टाफ्स कमी पडतो आहे, आता ब कडं आपल्याकडे आहे. वरची पद्धत जी MPSC मार्फत भरायची होती त्यांना आपण कालच मंत्रिमंडळ बैठकीने चांगला निर्णय घेतला आणि MPSCची पदं ही रिक्त राहणार नाहीत आणि विशेषतः आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची पदं लवकरात लवकर भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि तशा प्रकारचं काम गेल्या 1.5 वर्षामध्ये जवळजवळ 4,000 आम्ही ही पदं भरलेली आहेत. त्याची जी डॉक्टरची पदं आहेत की ज्यांना जी येऊ इच्छित नाही त्यांना NPA कसा जास्त देता येईल, नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स, हाही प्रयत्न आमचा आहे. त्याशिवाय आपण खालची जी पदं आहेत ग आणि ड ची ही आपण सदस्यसेवेने भरती करतो आहे. जी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारी जी समिती आहे त्यांनी सुद्धा बरंचसं चांगलं काम केलं आहे आणि IBPS त्यानंतर CCS यामार्फतच्या परीक्षा अतिशय पारदर्शकपणानं सुरू आहेत आणि मला वाटतं येत्या काही दिवसामध्ये पदं रिक्त राहण्याची त्याची काळजी आम्ही घेतलेली आहे. दुसरा मंजूर केलेलं होतं, त्यामध्ये काही अडचणी आल्या. आता कॅपलॅबचं PPP धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे. त्या माध्यमातून लवकरात लवकर कॅपलॅब होणं हा तर माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. कारण यापूर्वी मिरज हे शहर हे हृदय शस्त्रक्रियेसाठी अतिशय ओळखलं जायचं आणि ज्यावेळेला मी इथं आलो ती खंत मी बोलून दाखवली होती ती पूर्ण केल्यानंतरच मला वाटतं मी स्वस्थ होईल. अशा करतोय आपण अनेक सुविधा. आता BSc नर्सिंग जे होतं त्याला आता आपण कालच जायकामधून आता कर्ज घेऊन नवीन BSc नर्सिंग आता कॉलेज आपण इमारत बांधतोय. सांगलीमध्ये सुद्धा अशीच व्यवस्था आपण 500 कॉटचं हॉस्पिटल नव्यानं बांधतोय. मला शेवटी शासनाच्या निधीच्या प्रमाणामध्ये आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.